नमस्कार, आकाश न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। जिरोबा येथे हातभट्टी दारू व देशी दारूवर संयुक्त कारवाई। लाखांदूर पोलिसात 2 गुन्हे दाखल, 17,950 रुपयांचा मुद्देमाल जप्त। लाखांदूर तालुक्यातील जिरोबा येथे अवैध हातभट्टी दारू निर्मिती व विक्री विरोधात लाखांदूर पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने संयुक्त धडक कारवाई करत 2 स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहे। या कारवाईत एकूण 17,950 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पहिल्या कारवाईत रामकौर ज्योतिसिंग जुनी वय 55 वर्ष राहणार वार्ड क्रमांक 2 जिरोबा यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात आली आहे। ही कारवाई सकाळी 9:30 वाजताच्या दरम्यान जिरोबा येथील नहराजवळील सरकारी जागेत करण्यात आली। यावेळी अंदाजे 100 लिटर मोह रसायन, 200 लिटर मोह सडवा, 14 लिटर हातभट्टीची मोहदारू तसेच दारू निर्मितीसाठी लागणारे इतर साहित्यासह एकूण 13,850 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। तर दुसऱ्या कारवाईत चांदकौर काचसिंग रामगडे वय 50 वर्ष राहणार वार्ड क्रमांक 4 जिरोबा याच्या राहत्या घरावर छापा टाकण्यात आला। सकाळी 9:30 वाजताच्या दरम्यान झालेल्या कारवाईत प्रत्येकी 90 मिलीमीटर क्षमतेचे देशी दारूच्या 90 सीलबंद बाटल्या, एकूण 8 बल्क लिटर तसेच साहित्य जप्त करण्यात आले। या मुद्देमालाची किंमत 4,100 रुपये इतकी आहे। ही संयुक्त कारवाई लाखांदूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिरीष भालेराव, राज्य उत्पादन शुल्क साकोली विभागाचे निरीक्षक SG ठाकूर तसेच दुय्यम निरीक्षक रोहिणी बनकर व भंडारा भरारी पथक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले। सोबतच या कारवाईत लाखांदूर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार संतोष चव्हाण, पोलीस अंमलदार ओमकार सपाटे, अंकेश राऊत, अमित उईके, सूरज भताने, संतोष नायक तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या साकोली व भरारी पथकाचे कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला। या प्रकरणी संबंधित आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे।